मित्रो नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील. रोकठोक या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. साधारणतः काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी एक नवाच विषय मीडियात सुरू केला. तो विषय असा होता की यापुढे आपल्या देशाला इंडिया असं न संबोधता भारत असं संबोधावं. कारण इंडिया हा शब्द इंग्रजांनी सुरू केला किंवा इंग्रजांनी या देशाला दिला असं त्यांचं म्हणणं होतं. तात्काळ आपल्या देशातलं सरकार जे आहे ते तत्पर झालं आणि ज्या पद्धतीने त्यांनी ही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अगदी उद्यापासून आपल्या देशात सुरू होणाऱ्या G20 या परिषदेची सुरुवात आणि त्या वेगवेगळ्या देशातून येणाऱ्या राष्ट्राध्यक्ष किंवा तिथले पंतप्रधान या सगळ्या सेलिब्रिटींना जे भारताच्या राष्ट्रपतीतर्फे अधिकृतरित्या एक सहभोजन ठेवण्यात येतं, त्याची जे निमंत्रणपत्र सगळ्यांना गेली आहेत त्यावरसुद्धा प्रेसिडेंट ऑफ भारत अशा पद्धतीची सुधारणा भारताच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून करण्यात आली. हे सगळी लगबग पाहता काही प्रश्न निर्माण या निमित्ताने होतात की आपल्या देशातल्या विरोधी पक्षांची जी आघाडी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जी निर्माण झाली, त्या आघाडीचं नाव जेव्हा इंडिया ठेवण्यात आलं तेव्हापासून एक स्पष्टपणे जाणवत आहे की सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ त्यांचा उडलेला आहे आणि त्यांनी या सगळ्या प्रक्रियेचा धसका घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर मोहन भागवतांचं या संदर्भातलं स्टेटमेंट येणं आणि तेवढ्या तत्परतेनं भारत सरकारनं त्याची दखल घेणं, ह्या गोष्टी स्पष्ट होतात की साधारणतः विरोधी पक्षाच्या या आघाडीची भीती मोठ्या प्रमाणावर यांना लागलेली आहे. खरं म्हणजे हा कसा विचित्र प्रश्न आहे की आता एका बाजूला डॉक्टर मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. ते जर आदेश देत असतील की यापुढे आपल्या देशाला इंडिया म्हणू नये, भारत म्हणावं, मग शेकडो वर्षांपासून जे हिंदुत्ववादी लोक, संघ, भाजप, हिंदू महासभा हे सगळे या देशाला हिंदुस्तान संबोधतात, त्या शब्दाचं काय? किंवा आपल्या सगळ्या प्रक्रियांमध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी आलेल्या आहेत, प्रामुख्यानं इंडिया हा शब्द आलेला आहे, त्याचं काय करणार आहात? तुमच्या माझ्या खिशात जी नोट असते 10 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत, त्याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं स्पष्ट लिहिलेलं असते. या नोटांचं काय करायचं? ते कोण्या शाखेत गुरुदक्षिणा म्हणून जमा करायचं काय? याचेही स्पष्ट आदेश आतापर्यंत डॉक्टर मोहन भागवतांनी दिलेले नाहीत. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं मसुदा लिहिताना तेव्हा फायनल जेव्हा त्याच्यावर भारताच्या संसदेत चर्चा झाली, त्या चर्चेत 4 दिवस इंडिया दॅट इज भारत या 2 नावांवर मोठ्या प्रमाणावर 4 दिवस चर्चा झाली. त्याच्यानंतर हे नाव फायनल करण्यात आलेलं आहे. साधारणतः संदर्भ आपल्याला सांगतात की 15 नोव्हेंबर 1948, 17 नोव्हेंबर 1948, 17 सप्टेंबर 1949 आणि 18 सप्टेंबर 1949 या दिवशी संसदेमध्ये 4 दिवस सतत याच्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर संविधान सभेनं 29 ऑगस्ट 1947 साली जो मसुदा तयार केला, त्या मसुद्यामध्ये इंडिया दॅट इज भारत या पद्धतीचं स्पष्ट उल्लेख त्या याच्यात केलेले आहेत. मग आता डॉक्टर मोहन भागवत किंवा भाजप हे जे सगळं काही करते आहे की या देशाला पुन्हा इंडिया म्हणायचंच नाही, भारतच म्हणायचं, मग या घटनेमध्ये ज्या विद्वानांनी, ज्या देशभक्तांनी, ज्यांना देशाची काळजी होती, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर 4 दिवस चर्वण केलं, मोठ्या प्रमाणावर त्याचे बरे वाईट सगळे वेगवेगळ्या अँगलनी त्याचे परिणाम बघितले
आणि त्याच्यावर संशोधन केलं, चर्चा केली आणि सर्वसंमतीनं इंडिया दॅट इज भारत या पद्धतीचं संविधानात उल्लेख केले, त्याचं काय करायचं? केवळ एखाद्या गोष्ट एखादी सनक मनात आली तर ती राबवायची, या पद्धतीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी भारतातल्या मूळ प्रश्नांना बगल देऊन एक काल्पनिक प्रश्नांवर सतत चर्चा करायची आणि लोकांना मूर्ख बनवायचं, सतत एखाद्या विशिष्ट विषयात त्यांना चर्चेत ठेवायचं आणि मूळ प्रश्नांना बगल द्यायची, हे जे धंदे गेल्या काही वर्षापासून चालू आहेत, मला वाटते यापासून आपण निश्चितपणे सावध राहिलं पाहिजे. आणि ही गोष्ट तर खरी आहे की उद्या विरोधकांच्या आघाडीने जर भारत नाव त्यांच्या आघाडीचं ठेवलं तर कदाचित हे इतके सनकी लोक आहेत की संसदेत एखादा कायदा पारित करून भारतसुद्धा नाव बदलून हिंदुस्तान ठेवतील. म्हणून आपल्याला ते काहीही करतील तरी येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर वॉच ठेवून सामान्य माणसांनी, संविधानप्रेमी माणसांनी अतिशय जागरूक राहून या सगळ्या गोष्टी करणाऱ्या, बोटावरची थुंकी बदलणाऱ्या सगळ्या लोकांना योग्य पद्धतीनं धडा शिकवला पाहिजे. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आवारे पाटील आणि रोखठोक हे यूट्यूबवरचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे अशाच पद्धतीचे विचार तुम्हाला वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात सर्वांपर्यंत पोहोचते करता येतील. धन्यवाद.